महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आणि हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, माननीय राज्यपालजी, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरेजी, माननीय नितीन गडकरीजी, व्यंकय्या नायडूजी, सुरेश प्रभूजी, या कार्यक्रमामध्ये विशेषत्वाने आमच्यामध्ये उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले आदरणीय खासदार उदयनराजे भोसलेजी, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचाराचा वारसा चालवणारे आदरणीय खासदार संभाजीराजे भोसले, सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, सुभाष भामरेजी, रामदास आठवलेजी, आमचे सहकारी सुभाष देसाईजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, विनोद तावडेजी, एकनाथ शिंदेजी, प्रकाश मेहताजी, प्रवीण पोटेजी, रणजित पाटीलजी, आमचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, या समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे, सन्माननीय महापौर आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विशेषत्वाने आज या सोहळ्याकरता महाराष्ट्रातल्या राजघराण्यातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सगळ्यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो। बंधू भगिनींनो, एक अतिशय महत्त्वाचा योग खऱ्या अर्थानं आजपासनं 352 वर्षापूर्वी याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मालवण जवळ कुर्टे बेटावर महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीसाठी जलपूजन केलं होतं आणि आज या ठिकाणी महाराजांचे सेवक म्हणून आम्ही महाराजांचं स्मारक तयार करण्याकरता आज माननीय मोदीजींच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे, भूमिपूजन केलं आहे। बंधू भगिनींनो, छत्रपतींचा आशीर्वाद आम्ही मागितला आणि मोदीजींवर विश्वास ठेवून छत्रपतींचा आशीर्वाद तुम्ही सर्वांनी आम्हाला दिला आणि म्हणूनच या ठिकाणी सत्तेवर आम्ही येऊ शकलो आणि सत्तेवर आल्यानंतर आम्ही सांगितलं आम्ही तर छत्रपतींचे सेवक आहोत आणि म्हणून छत्रपतींचं अरबी समुद्रामध्ये एक असं स्मारक की जे स्मारक या देशाला खऱ्या अर्थानं एक नवीन त्या ठिकाणी अस्मिता निर्माण करेल अशा प्रकारचं स्मारक तयार करायचं आम्ही ठरवलं। बंधू भगिनींनो, हे कसं स्मारक आहे जे जगातलं सगळ्यात उंच स्मारक असणार आहे, कारण आमचे राजे हे जगात सगळ्यात उंच होते आणि म्हणून हे स्मारक आहे जगातलं सगळ्यात उंच स्मारक आम्ही करणार आहोत। अरे अमेरिका हा जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीने ओळखला जाणार असेल तर माझा भारत देश छत्रपतींच्या या प्रतिमेमुळे ओळखला जाईल। संपूर्ण जग ही प्रतिमा पाहण्याकरता या ठिकाणी येईल। बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळातल्या 18 पगड जातींना एकत्रित करून सामान्य माणसामध्ये पौरुषाचं निर्माण केलं, त्यांच्यातल्या वीरतेला शौर्याला आव्हान केलं आणि ते मुठभर मावळे अशा प्रकारे या देशाच्या स्वातंत्र्याकरता मुघलांवर तुटून पडले की या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती झाली। आज छत्रपतींचे सेवक म्हणून त्यांच्याच या संपूर्ण कार्यप्रणालीप्रमाणे या महाराष्ट्रातला जो सामान्य माणूस आहे, महाराष्ट्रातले जे सर्व समाजाचे लोक आहेत, त्यांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा संकल्प आज या स्मारकाच्या निमित्ताने मी करतोय। काही लोक या ठिकाणी प्रश्न विचारतात की हे स्मारक कशा करता? तारीख इस बात की गवाह है, जो अपने इतिहास को भूल जाते हैं उन्हें वर्तमान तो होता है लेकिन भविष्य नहीं होता। और इसलिए ये छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा, ये स्मारक, ये केवल एक पुतला नहीं है, ये एक ऐसी जीवंत वास्तु है जिसमें से हमें शूरता मिलेगी, वीरता मिलेगी, नम्रता मिलेगी, प्रशासन मिलेगा और एक ऐसा उस माध्यम से हमें ऐसी प्रेरणा मिलेगी कि एक ऐसे महाराष्ट्र की हम निर्मिती करेंगे जो महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज के सपनों का महाराष्ट्र हो। दोस्तों, बंधू भगिनींनो, मी आई तुळजा भवानीला आज एकच साकडं घालतो
अरे मी शिवा तर होऊ शकत नाही, ती माझी अवकात नाही, पण मला किमान जीवा होण्याची संधी आई तुळजा भवानीने द्यावी आणि या ठिकाणी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं या ठिकाणी सेवा करण्याची शक्ती आई तुळजा भवानीने मला द्यावी, हीच विनंती आई तुळजा भवानीच्या चरणी मी करतो। आणि इतकं सुंदर भव्य असं स्मारक करत असताना या स्मारकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काही करण्याची इच्छा होईल आणि महाराजांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टीतनं आम्हाला देखील प्रशासनाची प्रेरणा मिळेल असा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो। आज या निमित्ताने माननीय मोदी जी, मी आपलं अभिनंदन करतो। 15 साल से सारे तमाम दुनिया के शिव भक्त इस स्मारक की राह देख रहे थे। पिछली सरकार केवल इसके बारे में घोषणा करती थी लेकिन एक भी परमिशन नहीं ला पाई। मैं आपका आभार व्यक्त करना चाहता हूं, जावड़ेकर जी का आभार व्यक्त करना चाहता हूं। आपने 6 महीनों में सारी परमिशन हमको यहां पर दी और इसलिए यह स्मारक यहां पर हो रहा है। आज इसके साथ साथ हम लोग मुंबई और नवी मुंबई को जोड़ने वाली ट्रांस हार्बर लिंक का भी भूमि पूजन आपके हाथों से कर रहे हैं। देश की सबसे बड़ी लिंक, देशातला सगळ्यात मोठा पाण्यातला पूल हा असेल की ज्या पुलाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई जोडली जाईल। मुंबईतल्या सामान्य माणसाला आज घराचा प्रश्न आहे, पण एवढा मोठा भाग जोडला गेल्यानंतर त्या भागामध्ये जरी तो राहायला गेला तरी अर्ध्या तासामध्ये मुंबईमध्ये नोकरी करता तो येऊ शकेल। अशा प्रकारचं या ट्रान्स हार्बर लिंकचं देशातल्या सगळ्यात मोठ्या या सेतूचं भूमिपूजन माननीय मोदीजींच्या हस्ते होत आहे। त्यासोबत मेट्रोच्या नेटवर्कचं भूमिपूजन या ठिकाणी होत है। मोदी जी, मैं आपको ये यहां पर बताना चाहता हूं कि इस पूरी मुंबई में और मुंबई का जो विस्तारित क्षेत्र है जिसको हम MMRDA कहते हैं, इसमें 200 किलोमीटर मेट्रो का नेटवर्क हम खड़ा कर रहे हैं और उसमें से 130 किलोमीटर के कार्य की शुरुआत हमने की है। और मैं आपको बिल्कुल यहां पर यह आश्वस्त करना चाहता हूं कि आने वाले 5 वर्षों में मुंबई के किसी भी भाग से किसी भी भाग में, चाहे वो थाना हो, चाहे वो भिवंडी हो, चाहे वो कल्याण हो, चाहे कोई भी मुंबई का भाग हो, कहीं पर भी जाने के लिए हम एंड टू एंड सॉल्यूशन देंगे। इतना बड़ा मेट्रो का नेटवर्क हम खड़ा कर रहे हैं। हमारी जो सबअर्बन रेलवे है, जो मुंबई की लाइफलाइन है, इस सबअर्बन रेलवे की कैरिंग कैपेसिटी 70 लाख है और 5 वर्षों में जो मेट्रो हम खड़ा करेंगे उसकी कैरिंग कैपेसिटी 90 लाख होगी। यानी मुंबई में पिछले 70 सालों में जितनी कैरिंग कैपेसिटी तैयार हुई उससे ज्यादा 5 वर्षों में हम शुरू करेंगे। लेकिन हमारे सुरेश प्रभु जी का भी मैं आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने इस सबअर्बन रेलवे की कैपेसिटी को भी बढ़ाने का निर्णय किया और आज जो MOU हम कर रहे हैं, MUTP 2 का काम हम शुरू करें, 3 का काम हम शुरू करेंगे और साथ में 2 एलिवेटेड कॉरिडोर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से लेकर तो पनवेल तक और यहां पर हमारा जो दूसरा चर्च गेट से लेकर विरार तक, ऐसे 2 एलिवेटेड कॉरिडोर हम तैयार करेंगे। और ये सारा करने के बाद मुंबई की रेलवे हो, मेट्रो हो, मोनो हो या बस हो, इन सबको हम एक सिंगल टिकट के ऊपर लाएंगे ताकि किसी भी व्यक्ति को अब अपना खुद का वाहन इस्तेमाल ही न करना पड़े। सारे के सारे लोग पब्लिक ट्रान्सपोर्ट से ही ट्रॅव्हल कर पाए। आणि म्हणून आजच्या या क्षणी मी एवढंच सांगतो, मुंबई करता आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे। आम्ही मुंबई ही सामान्य माणसाकरता घडवतोय आणि छत्रपतींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आज छत्रपतींचा स्मारक या ठिकाणी ज्यावेळेस तयार होत आहे ते स्मारक एका पूर्ण निश्चित वेळेमध्ये पूर्ण केल्यानंतर मला विश्वास आहे जगाच्या पाठीवर मुंबई पाहण्याकरता जगभरातनं लोक येतील आणि आमच्या शिवरायाला वंदन करतील। तो दिवस आपण सगळे लोक याची देही याची डोळा पाहू, एवढंच या ठिकाणी बोलतो। पुन्हा एकदा माननीय मोदीजींचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी।
जय 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 भवानी, जय 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 भवानी, भारत माता की।